अगदी अल्पश आहे म्हणून आम्ही सरकारला सांगितलंय सर्व शिक्षा अभियानांतर्गत सक्तीचं मोफत शिक्षण करा। मांगावड्या महारावड्यावरती जाऊन प्रत्येक घराघरामध्ये एखादा शिक्षणापासून वंचित कोण राहिलंय का त्याला मोफत सक्तीचं शिक्षण करा। विज्ञान युगातील स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन अभियान राबवा हे आम्ही सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे। सर्वांगीण विकासासाठी आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून शासकीय कल्याणकारी योजना राबवा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा बहुधांपेक्षा मातंगांना द्या। अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये जो काय अगोदर हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार करणारे बी महागच होते, त्याच्यावर पांघरून घाला आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 1 कोटी निधी द्या, जेणेकरून व्यवसायाच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून मातंग समाज माझा आर्थिक सक्षम होईल। सामाजिक स्तरावर मागासवर्गीय शासकीय निधीचा अनुशेष 100% खर्च करा। जो मागासवर्गीयांचा निधी असतो तो बौद्ध वस्तीमध्ये नाही राबवला की माघारा पाठवण्यापेक्षा तो मातंग वस्तीमध्ये राबवा। पहिल्यांदा मातंगमध्ये वस्तीमध्ये राबवा आणि राहिला तर बौद्ध वस्तीमध्ये राबवा। आनंद बदल समितीचा अहवाल आहे तो बरखास्त करा। कल्याणकारी योजना राबवा। मातंगांना सुशिक्षित करण्यासाठी, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी या आम्ही सगळ्या मागणी केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या 65,000 मराठी शाळा बंद पडल्या त्या चालू करा। ज्या शाळेमध्ये महारामांगाची पोरं शिकतात, बौद्धांची मातंगाची चर्मकाराची पोरं शिकतात त्या मराठी शाळा पहिल्या सुरू करा आणि 50,000 शासकीय नोकरी भरतीमध्ये जो अनुशेष बाकी आहे 50,000 त्याच्यामध्ये प्राधान्य क्रमांकानं मातंग समाजाला प्राधान्य द्यावं आणि सरकारी अनुशेष 50,000ला जो आहे तो भरून काढावा ही आमची प्राधान्य मागणी। मातंग समाज आमचा लहान भाव आहे का? तो होय, मातंग समाज आमचा लहान भाव आहे। आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, मातंग समाजाला फायदा झाला पाहिजे म्हणून रेणावळ्याचे सरपंच जे जातीनं मराठा आहेत पण तो माणूस म्हणतो मी जात मानत नाही, तो माणूस म्हणतो मी सरपंच, मला जात मानण्याचा अधिकार नाही, प्रत्येकाचं संवर्धन झालं पाहिजे, प्रत्येकाची उन्नती झाली पाहिजे म्हणून रेणावळ्याचे सरपंच या ठिकाणी मातंगांनाही त्यांच्या ताकदीनं सगळ्या समृद्धी भेटला पाहिजे म्हणून उपस्थित राहिले। मी विनंती करतो त्यांना पुढे या। बुद्ध विहाराच्या आमची मागणी आहे हे मातंगांना आमच्या बरोबरीत आणण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न आम्ही करू, सरकार दरबारी पाठपुरावा आम्ही करू, सरकारने त्यांची अनास्था थांबवावी। मात्र बौद्धांना डिवचण्यासाठी ज्या दलालांना पुढे करून चपल्या दाखवल्यात ते अण्णाभाऊ साठेंचे पाईक नाहीत, लहुजी वस्ता साळवेंचे पाईक नाहीत, मुक्ता साळवेंचे पाईक नाहीत। राजकीय पोळी भाजणारे आम्ही त्यांना आडते दलाल म्हणतो, त्या दलाल आडत्यांचा आम्ही जाहीर निषेध करून या आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे 2 जातीतल्या एकजुटीचं ध्रुवीकरण करण्याचा जो जातीवादी डाव आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे, आमचे बॉस ज्येष्ठ नेते कृष्णनाथ गव्हाळे, महासचिव सुभाषजी मोरे, जिल्हाध्यक्ष रेखाताई सेट्टे, युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे यांच्यासह आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकरराव उईके, मराठा आघाडीचा आमचा जिल्हाध्यक्ष ज्यानं कधी जातपात मांडली नाही तो आमचा दीपक जामदार, सगळे तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी, जिल्हा महासचिव चंदा कांबळे यांच्यासह आम्ही सगळेजण, आमचा पाटील मी तर उपस्थित आहे बबन पाटील, सगळ्यांच्या वतीनं आम्ही या आरक्षणाच्या उपवर्गणीचा तीव्र विरोध करतोय आणि मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनानं ठोस पावलं उचलावी ही मागणी करतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।